नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। रवींद्र वायकर यांची खासदारकी रद्द, अमोल कीर्तीकर जिंकले। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात महत्त्वाची बातमी, ठाकरेंचा एक खासदार म्हणजे 10वा खासदार वाढणार, शिंदे गटाला एक खासदार कमी होणार। नेमकं झालं काय ते सविस्तर बघूयात। रवींद्र वायकर शिंदे गटाचे नेते ही फक्त 48 मतांनी मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात जिंकले होते। त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे हे हायकोर्टात जाणार अशी त्यांची माहिती दिल्यानंतर आता एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। शिवसेनेचे आरोही यांना एक मेल पाठवून आम्हाला हायकोर्टात जाणार आहोत व त्याचे CCTV फुटेज आम्हाला पाहिजे अशी मागणी केली। त्यामुळे आता रवींद्र वायकरांची जी खासदारकी आहे ती धोक्यात असल्याचं समजतं, परंतु अजूनही CCTV फुटेज मिळत नसल्याने यामध्ये काही काळ भैरवा असल्याची शंका ठाकरे यांना आलेली आहे। त्यामुळे ते हायकोर्टात जाऊन रवींद्र वायकरांची खासदारकी रद्द करण्याची मागणी ते करू शकतात। त्यामुळे रवींद्र वायकर यांची निवडणूक मतमोजणी वेळी गोंधळ घातला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे। त्यामुळे अजूनही दोन पक्षकारांनी रवींद्र वायकरांच्या खासदारकीच्या विरोधात आपली याचिका दाखल केलेली आहे। त्यामुळे यावर लवकरच सुनावणी होऊन अमोल कीर्तीकर पुन्हा जिंकतील व वायकरांना घरी बसावं लागेल असं जाणकारांचं मत व्यक्त केलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? रवींद्र वायकर यांनी घरी बसून अमोल कीर्तीकरच जिंकतील का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।